स्वामी समर्थ सगळ्यांना। तर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आईने फक्त एकच काम करायचे आहे। मुलांच्या शिक्षणामध्ये कोण प्रकारच्या अडचणी येत असतात, विघ्न येत असतात, संकटे येत असतात, तर ती कशी दूर करायची आणि आपल्या मुलांना कसं उच्च शिक्षण द्यायचं हे आपल्या हातात आहे। तर आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी कोणतीही ताकद अडवू शकत नाही। एकच काम करायचे आहे, गुरुमाऊलींनी सांगितले आहे। बघा, प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं, आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी, चांगल्या पगाराची नोकरी लागावी आणि प्रत्येक आईवडिलांचं हे स्वप्न असतं। तर त्यामध्ये खूप अशा अडचणी येतात, कागदपत्राच्या अडचणी असतात, बऱ्याच अडचणी असतात, काहींच्या आर्थिक अडचणी असतात, विनाकारणच अडचणी येत असतात। तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला गुरुमाऊलींनी काही उपाय सांगितला आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तसं जर पाहायला गेलं तर आजकालच्या मुलांना टीव्ही आणि मोबाईलचं खूप मोठं व्यसन लागलेलं आहे। त्यामुळे मुलांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे। तर काय करायचं ते सांगते। तर मुलांना सकाळी लवकर उठण्याची सवय लावा आणि ही सवय मुलं मोठी झाल्यावर अजिबात लावायची नाही। तर ही सवय आपल्याला मुले लहान असतानाच म्हणजे पहिली दुसरीत असतानाच आपल्याला ही सवय लावायची आहे। आता बऱ्याच ठिकाणी लहान मुलांची ही स्कूल असते ती लवकर असते, त्यामुळे मुलांना उठावंच लागतं। पण काही भागात असं आहे की लहान मुलांची स्कूल ही उशिरा असते, म्हणजे 9-10 नंतर असते, त्यामुळे मुलं आरामात 8 वाजता उठतात। पण असं न करता जेव्हा आपण उठतो तेव्हाच मुलांना सुद्धा उठवलं पाहिजे। आणि उशिरा उठल्यावर मुलं आळशी होतात आणि दिवसभर त्यांच्या शरीरामध्ये मनामध्ये सुद्धा आळस हा असतोच। आणि जर लवकर उठली मुलं तर दिवसभर फ्रेश राहतात आणि जे काही स्कूलमध्ये शिकवतात ते त्यांना पूर्ण एनर्जी असते, त्यामुळे त्यांच्या ते पटकन लक्षात राहतं। आणि जर मुलं उशिरा उठली की दिवसभर त्यांच्या अंगामध्ये आळस हा असतोच। त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला मुलांना लवकर उठण्याची सवय लावायची आहे। त्यानंतर मुलांची आंघोळ झाल्यावर मुलांना 1 तांब्याभर जल हे सूर्यनारायणाला अर्पण करायला लावायचं आहे। सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यामुळे मुलांच्या कुंडलीतील सूर्यग्रह हा मजबूत होतो, त्यांना यश, कीर्ती, मान, सन्मान भेटायला सुरुवात होते, उच्च शिक्षण घेण्यासाठी मदतही होते। अजून एक उपाय, आपली मुलं जर चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण व्हावी असं वाटत असेल तर दिवसातून 1 वेळा, म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांना जेव्हा वेळ असेल दिवसभरातून फक्त एकदा, मग संध्याकाळी जरी केला हा उपाय तरी पण चालेल, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, गणपतीचा जप 1 माळ आणि अथर्वशीर्ष 1 वेळा पठण करायचं आहे। हे सुद्धा करू शकता। त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे। औदुंबराचं झाड म्हणजेच उंबराचं झाड, ह्या झाडाला तुमच्या मुलांना 11 वेळा प्रदक्षिणा घालायला लावायची आहे। ही सेवा करायला लावा आणि बघा, काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल। आणि प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाचं किंवा आपल्या मुलीचं खूप चांगलं व्हावं, त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं, त्यांना चांगल्या पगाराची नोकरी लागावी किंवा स्वतःच्या पायावर उभे राहावे, मुलींनी सुद्धा शिक्षण घ्यावं, ही सुद्धा प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते। पूर्वी असं नव्हतं, पण आता अलीकडे मुली सुद्धा शिकतात आणि चांगली गोष्ट आहे, शिकलंच पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे। मी नाही म्हणत की तुम्ही 1 लाखाची नोकरी करा, पण काहीतरी तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि स्वतः कोणावर न अवलंबून राहता स्वतः आपण कमवलं पाहिजे। ही खरंच गरज आहे। आणि आता जे उपाय सांगितले त्यातले जर तुम्हाला काही कठीण वाटत असेल, जर अवघड वाटत असेल, तर त्यातले अर्धे उपाय, म्हणजे जेवढे शक्य होईल तेवढे उपाय तुम्ही ते मुलांकडून करून घ्या। आणि हे उपाय माझ्या मनाने मी सांगितलेले नाही, हे आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेले आहेत।
आणि प्रत्येकाला आता बघा, आपण जरी एक दिवस, आता संडेला आपण सगळ्यांना सुट्ट्या असतात, मग आपण उशिरा उठतो, मग आपल्या अंगामध्ये दिवसभर आळस हा असतोच, फ्रेश वाटत नाही आपल्याला दिवसभर. आणि आपण इतर दिवशी सकाळी लवकर उठतो तर आपल्याला एकदम एनर्जी वाटते आणि खूप असं फ्रेश वाटतं. तर असं असतं. त्यामुळे मुलांनी जरी लवकर उठलं आपल्याबरोबरच तर मुलंसुद्धा फ्रेश राहतील आणि दिवसभर त्यांना कितीही अभ्यासाचा लोड असला तरी पण त्यांची एनर्जी टिकून राहते. खूप प्रभावी आहे ही. आणि म्हणून तर आपल्याला गुरुमाऊलींनी हे एक म्हणतात ना वरदान दिलेले आहे की खूप छान अशी सेवा सांगितलेली आहे की लवकर उठा, सूर्यनारायणाला तुम्ही जल अर्पण करा, म्हणजेच अर्घ्य पण म्हणतात त्याला, 1 तांब्या. आणि आपण जरी केलं तरी पण चालतं. आता पूर्वी बघा सगळे लोक म्हणजे आपल्या घरातली म्हातारी माणसं सुद्धा, आपली आजी आजोबा सूर्याला जल अर्पण करायचे. त्याच्या मागे पण काहीतरी शास्त्र असल्याशिवाय ते करत होते का? पण अलीकडे तसं राहिलं नाही. आपण स्वतः सुद्धा, आपल्याला सकाळची गडबड असते, वेळच नसतो, पण काही गोष्टी केल्या पाहिजे आणि आपण दुर्लक्ष करतो. पण काही गोष्टी ह्या केल्या पाहिजे. पूर्वीपासून ज्या परंपरा आलेल्या आहेत खरंच केल्या पाहिजे. आता पूर्वी कसं शाळा अशी लांब असायची आणि मुलं पायी जायची, पण आता तसं नाही. आता एकदम मुलांच्या शाळेपाशी गेटपाशी डायरेक्ट गाडी असते, डायरेक्ट मुलाने गाडीतून उतरायचं आणि शाळेत जायचं. एवढी सोय झालेली आहे. मुलांना चालण्याचा सुद्धा व्यायाम राहिलेला नाही. तसं आपण अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर एवढं अंतर आपण चालायचो आणि शाळेत जायचो, परत येताना तेवढं असायचं. पण आजकालच्या मुलांना चालायचं सुद्धा सवय राहिलेली नाही किंवा जास्त वेळ असं निसर्गामध्ये फिरायला पण त्यांना वेळ पण मिळत नाही आणि त्यांना आवडत पण नाही. कारण हेच आहे टीव्ही आणि मोबाईल. आणि निसर्गामध्ये झाडांपाशी मुलांना सोडा. बघा, झाडं सुद्धा बोलत असतात, त्यांचा सुद्धा त्यांच्या भाषेत संवाद चालू असतो. तुम्ही फक्त एखाद्या झाडाखाली जाऊन बघा, किती प्रसन्न वाटतं, किती छान वाटतं. खूप आपल्याला झाडं सुद्धा खूप काही देतात. कितीतरी नॉलेज आपल्याला झाडांमधून सुद्धा मिळतं. आणि हे समजलं पाहिजे. हे ज्याला समजेल त्याला समजतं, पण हे समजलं पाहिजे. आणि मी नाही म्हणत की फक्त मुलांना अभ्यासातच म्हणजे उच्च शिक्षण, फक्त मुलांना अभ्यासाचंच ज्ञान मिळालं पाहिजे. सगळ्या गोष्टीचं ज्ञान मुलांना मिळालं पाहिजे. निसर्गाचं सुद्धा ज्ञान मिळालं पाहिजे. सुट्टीच्या दिवशी मुलांना झाडांना पाणी घालायला लावा, झाडांमध्ये जे गवत असतं ते काढायला लावा. खूप अशी ऍक्टिव्हिटी असते की ती आपण मुलांकडून करून घेऊ शकतो, जी त्यांना झेपेल अशी. म्हणजे लहान मुलांच्या संदर्भातली जी काही कामं असतील ती त्यांना करायला सांगा. आणि आता बघा, आपण कसं म्हणतो की मुलांनी झाडू हातात नाही घ्यायचा, पण असं काहीच नसतं. सगळ्यांनी झाडू घरात मारला पाहिजे. भांडी सुद्धा मुलांना घासायला लावायची. हे एक कला आहे, सगळं शिकवायचं. आणि अभ्यासाव्यतिरिक्त सगळं ज्ञान हे आपण आई म्हणजे प्रत्येक घरातली आई ही मुलांना देऊ शकते. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.